नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये हिरव्या पावट्याची झणझणीत गावरान पद्धतीने रस्सा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाहू शकता मी 1 किलो पावटा घेतलेला आहे. तर अशा शेंगा असतात. आमच्या नगर भागामध्ये याला पावटा असंच म्हटलं जातं, पण कोल्हापूर साईडला या शेंगांना आहे ना वरण्याच्या शेंगा असं म्हणतात. पहा, तर या शेंगदाण्याच्या शेंगामध्ये ज्या बिया असतात ना त्याची आमटी बनवली जाते किंवा भाजी बनवली जाते पातळ. तर मी आता ह्या सर्व निवडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये बिया निघतात. पहा, तर या सर्व बिया आपल्याला या पावट्यामधल्या काढून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता मी सर्व पावट्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजी बनवायला घेऊ. तर इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आणि 2 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला हा जो पावटा घेतलेला आहे ना तो मी स्वच्छ धुवून घेतला आहे. पहा, निवडल्याच्या नंतर तो घालून घ्यायचा. थोडंसं मिठामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचा आणि झाकण लावून 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे छान असा पूर्णागत आपला हा पावटा शिजला जातो आणि नंतर आपल्याला ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे. 2 शिट्ट्या आपण करून घेऊ. इथे पाहू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला पावटा आहे ना छान असा मऊसूद पूर्णासारखा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. कुकर खाली घेऊ. तर साईडच्या गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये अर्धा ग्लास. आणि आता ह्या गॅसवरती आपल्याला भाजी फोडणी देऊन घ्यायची आहे. इथे पहा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचा. 5 ते 6 पाकळ्या मी लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. साईडच्या गॅसवरचं पाणी गरम झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊ. रस्सा भाजी बनवतोय तर गरम पाणी करून घ्यायचं. लसूण छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा. त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं, लसूण छान लाल रंगावरती परतत आला की त्यामध्ये घालायचे खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण कोथिंबीरची देठ आणि खोबरं मी या सगळ्यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं. हे वाटण छान प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं. हे वाटण छान परत आलं की त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद आणि 1 टोमॅटो मी बिया काढून बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आपण जेवढी भाजी बनवतोय ना तेवढ्या भाजीच्या क्वांटिटीनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. म्हणजे टोमॅटो पटकन असा मऊ शिजला जातो. आपण पावटा शिजत घालण्यावेळी सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं. गॅस थोडा मिडियम ठेवायचा आणि छान असा मऊ टोमॅटो होईपर्यंत शिजून घ्यायचा. ते पाहू शकता टोमॅटो छान असा आपला मऊ शिजलेला आहे. त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. लाल तिखट घेतलेलं आहे मी इथे ते घालून घ्यायचं. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. आणि यामध्ये आता आपल्याला आपण शिजून घेतलेला पावटा आणि पावट्याचे जे पाणी आहे ना ते घालून घ्यायचं आहे. तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर यामध्ये घालायचे शेंगदाण्याचं कूट. इथे मी 3-4 चमचे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या भाजीला आपल्याला छान अशी दणदण उकळी काढून घ्यायची आणि कमी गॅसवरती 4 ते 5 मिनटं भाजी छान अशी उकळून घ्यायची. ते पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी खदखदून उकळी आलेली आहे. आता कमी गॅस करू आणि कमी गॅसवरती 4 ते 5 मिनटं भाजी मस्त अशी कढून घेऊ. ते पाहू शकता आपले 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी ना एकदम मस्त अशी कढून तयार झालेली आहे खाण्यासाठी. आणि पाहू शकता आपल्या भाजीला तर्री खूप छान आलेली आहे.
तर गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट आणि जी तर्री असते ना ती टिकून राहते. आणि तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने पावट्याची भाजी रस्सा करून पहा, एकदम भारी लागते. आणि ही भाजी तुम्ही आवडत असल्यास भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम अशी लागते. अर्धी भाकरी जास्त खाताल अशी ही भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने पावट्याची रस्सा भाजी करून पहा, खूप भारी लागते बरं का. आणि अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी बेल घंटासुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.